आलिया भोगासे असावे सादर देवावरी भार घालून या मग कृपा सिंधू निवारे सकळे येते बापुडे काय रंग भवाच्या बोटी दुःखाच्या राशी शरण देवासे जाता भले मग कृपा सिंधू निवारे सकळे येते बापुडे काय रंग तुका म्हणे नवे काय त्या करिता चिंता वातो आता विश्वंभर मग तू कृपा सिंधू निवारी साकडे रते बापुडे काय रंग विठाला अयमुक्मिनी प्राण संजीवनंतं परम धाम कैवल्यमेकं प्रियं प्रसन्नं प्रपन्नार्ति देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा गुरु प्रथम गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने मध्येचा विस्तार बाबाजी श्री गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीसी सदा नंबर माता जोडून या गरजने ठेवी तो माझा परिसर विनंती माझी प्रिय सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवक झालो तुमच्या लागलो निजचरण अहो स्वामी तुकया देवा या हरिण करावा कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तिथे तुझे सद्गुरु पाहिलो गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः आता हृदय आपले संपाळून स्वतःवले श्री गुरूंची मजरदय सद्गुरु जिने तारला संसार गुरु म्हणून विशेषाद्या ध्रुवेकावरी अधिष्ठान जेते प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला गुणातीत एका तयाचारीला सुखे जन्म व्यथा नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा शरण शरण एकनाथा पायी माझा ठेविला नका बहुगुण दोष झरदास पायांचा ज्ञानेश्वरा Hare
नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती संपाद्या मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जगनी देवाची श्री संतांचे माता चरणावर साष्टांग करी दंडवत माझी वाणी तुझे वरणी गुणगान माझी वाणी तुझे वरणी माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम हे दुःखवंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाना लखन जी को लाना चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा आली या उगाशी असावे सादर देवावरी भार घालून या मग तो कृपा सिंधू निवारी साकडे येते बापुडे कायरंक प्रस्तुत प्राप्त प्रसंगी राहू द्या चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला उच्चारलेला गायलेला अभंग थोडासा रिपीट होता वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे अधिकार संपन्न पुतळे जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबराय यांचा चार चरणाचा बहुतेकांच्या पाठांतरातला सुपरिचित अभंग सेवेकरता विठ्ठल सेवेकरता निवडलेला गायलेला उच्चारलेला अभंग भगवान श्री तुकोबरायांचा
चार चरणाचा भौतिकांच्या पाठांतरातला या अभंगातून श्री तुकोबांची भूमिका स्पष्ट आहे. आलिया भोगासी असावे सादर, देवावरी भार घालून या. आणि जीवनात येणारे सुख दुःखाचे प्रसंग श्री तुकोबा म्हटले आपल्या नशिबातून आलेली भोग समजा. सुख वाट्याला आलं तरी समजायचं देवाच्या कृपेनं आलं, दुःख वाट्याला आलं तरी त्याची मर्जी समजा. ज्या दिवशी अशी धारणा तुम्ही तुमच्या अंतःकरणाची कराल त्या दिवशी तुकोबा म्हटले दुःख किंचितही तुमचं वाकडं करू शकणार नाही. साधकाने तुकोबांना उलट प्रश्न विचारला, याला प्रश्न उत्तराचा कार्यक्रम म्हणायचा. तुकोबा म्हणता तुम्ही हे आमचं भोग समजा, सुख दुःखाचा स्वीकार करा. जसा वेळ माणसावरती येईल त्यावेळेला सामोरं जा, खचून जाऊ नका, खचून आयुष्य जगा. सगळ्या गोष्टी तुकोबा पडल्या तुम्हाला, पण यातून निश्चिंत होण्यासाठी करावं काय? तुकोबा म्हटले उत्तरार्ध तो सांगतो ना, देवावरी भार घालून या. ज्या दिवशी संसाराची सर्व जबाबदारी तुम्ही त्याच्यावरती घालाल त्या दिवशी ढालीप्रमाणे तो तुमचा सांभाळ करेल. युद्धाच्या प्रसंगी युद्ध करणाऱ्या माणसाकडे दोन गोष्टी गरजेच्या आहेत. एक स्वतःचं स्वसंरक्षण करण्यासाठी ढाल गरजेची, दुसऱ्याचा निपात करण्यासाठी तलवार गरजेची आहे. तसे तुकोबा म्हटले ज्या दिवशी या संसाराची जबाबदारी तुम्ही त्याच्यावरती घालाल त्या दिवशी ढालीप्रमाणे तुमचा सांभाळ करेल. युद्धाच्या प्रसंगी ढाल माणसाच्या पुढे, विजय झाला युद्धात की ढाल माणसाच्या पाठीवर आहे. आनंदात ढाल पाठीमागे राहते आणि कठीण प्रसंगी ढाल पुढे जाऊन संरक्षण करते. तसं जगद्गुरु तुकोबा म्हटले मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया अगाध निवाराया. आलेल्या संकटाला सामोर जाण्याची ताकद आणि ती जबाबदारी फक्त तुमची राहणार नाही. ज्या दिवशी मालक मंगळसूत्र घालतो मालकिनीला, हे नांदलच्या भाषेत मंगळसूत्र घालत नाही तोपर्यंत सर्वच जबाबदारी तिच्या बापाची. तिला खडा टोचू द्या, काटा टोचू द्या, काही उद्या, आजारी पडू द्या, सगळी जबाबदारी तिच्या बापाची. पण ज्या दिवशी मंगळसूत्र घातलं आणि देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं शपथ घेतली त्या दिवशी बापानं तळ हातावरचं पाणी खाली सोडलं. आजवर होती आमची, आता झाली तुमची. जबाबदारी टाकल्यापासून सगळी जबाबदारी आता बापाची संपली, मालकाची चालू झाली. तसं तुकोबा म्हटले जोपर्यंत भार घालतच नाही तोपर्यंत शहाणी माणसं तुमच्या पर्सनल मॅटर मध्ये लक्ष घालायचे नाही. तसं देव तुमच्या सुख दुःखात लक्ष घालणार नाही, त्याला का तेवढंच काम आहे का? पण ज्या दिवशी तुम्ही जबाबदारी घालाल त्या दिवशी जबाबदारीने तो तुमचा सांभाळ करेल. मग तो कृपा सिंधू, मग शब्दाचं हे प्रयोजन. आधी सांभाळ करणार नाही का? करील की. मी अमुक अमुक माणसाच्या कार्यक्रमात जातो, वास्तुशांतीला हे करतो ते करतो, हे तोंडी म्हणणं वेगळं आणि घर मालकानं यादी काढणं त्याच्या पुढे जबाबदारीच्या पुढे नाव टाकणं वेगळं. जबाबदारी दिली की त्यांना ते करणं भागच आहे आणि तोंडी जबाबदारी दिली की केली तरी चालते, नाही केली तरी चालते. नांदलच्या भाषेत लग्नाची पत्रिका छापून घरी जाऊन पोच केली, रामराम पाटील सहकुटुंब यावंच लागतं. आणि व्हॉट्सअपला पाठवले आलं तरी चालतंय, नाही आलं तरी चालतंय, हे अशातलं. मग तो कृपा सिंधू, मग शब्दाचं प्रयोजन आहे का नीट. जोपर्यंत जबाबदारी टाकत नाही तोपर्यंत सांभाळ केला तरी तुम्ही त्यानं चालतो आणि नाही केला तरी चालतो. भांडायचा अधिकार तुम्हाला नाही, पण ज्या दिवशी जबाबदारी घालाल त्या दिवशी कानाला गुढ धरून सांगाल जबाबदारी घातली संकटात, मग तो कृपा सिंधू. त्याच्यावरच का तर उत्तरार्ध दुसऱ्या चरणाच्या पहिल्या वाक्याचं सांगतो, तो कृपेचा सिंधू. सिंधुनाम सागर, कृपेचा ओढा वेगळा, कृपेची नदी वेगळी, कृपेचा तलाव वेगळा आणि कृपेचा सिंधू वेगळा. सिंधुनाम सागर, त्याला मर्यादा ओलांडताही येत नाही, वाढतही नाही, कमी होत नाही. कृपा करायला गेला तर एवढी अलोट कृपा करतो की राजाचा रंग करतो, रंकाचा राव करतो. एवढी ताकद त्याच्यात आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तीनं तो युक्त आहे. 6 गुण त्याच्याकडे आहेत: ऐका, यशश्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर. ज्या गोष्टी मानवी जीवनाला दैनंदिन जीवनात गरजेच्या लागतात त्या सगळ्या गोष्टी त्याच्याकडे उत्स्फूर्त भरलेल्या आहेत. पण जबाबदारी घालून बघा, चमत्कार होईल. साधकाने विचारलं काय देवधर्माचं सांगत बसला आम्हाला? हे सुख दुःखाच्या पलीकडे आमचा संसार आहे. आमचा हृदयी वसंत फुलताना असा संसार असताना तुम्ही देवधर्म कर म्हणता, जमायचं नाही असं बुवा. आम्हाला दुःख येतं कुठून त्याचं उत्तर द्या. महाराजांनी सांगितलं ज्याच्या आधीत तुम्ही गेला ते तुम्हाला दुःख देतं. मुळात दुःख नावाच्या गोष्टीची व्याख्या केली, अपेक्षा नाम दुःख.
अपेक्षा वाढवाल तर दुःख होईल. आणि ज्यातून उत्पन्न होतं त्याचं ठिकाणच सांगितलं. भवाची या पोटी दुःखाची या राशी. बऱ्याचदा अभंग म्हणताना अपभ्रंश होतो. भयाची या पोटी दुःखाची या राशी. भय शब्दाचा अर्थ आहे भीती आणि भव शब्दाचा अर्थ आहे संसार. भव नाम संसार. एक दुःख नाही, दुःखाची रास आहे. एक संपतंय तर दुसरं तयार होतंय, दुसरं संपत नाही तर तिसरं तयारी करून उभं राहतंय, आणि तिसरं संपत नाही तोपर्यंत चौथं चप्पल हरून वाटे उभं येते. एक 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 दुःख वाटेवर येत राहणार. तुमच्या दुःखाची रास नाव दिलं. मग बोललो कशात आहे. शरण देवाशी जाता म्हणे. काय बारका आहे अभंगाचा बघा. जगत तुकोबारा साधकाने विचारलं, कळलं आम्हाला हे बायका पोरं सत्ता संपत्ती ऐश्वर्य गाडी बंगला नोकर चाकर जमीन जुमला इस्टेट पाणी हे सगळं भव नावाच्या यादीत मोडतं. हे जर दुःखच देणार असलं तर आजपासून आम्ही करायचं काय. महाराजांनी सांगितलं फक्त त्याचं चिंतन करा. तुका म्हणे नव्हे काय त्याकरिता चिंता वातो आता विश्वभर. त्याचं भजन करण्याचं प्रयोजन आज कोळीकर परिवाराला अभंगाच्या उत्तरार्धात सांगितलंय. ज्या दिवशी भाऊ परिवारातून निघून गेले कोळीकर परिवारातून, त्या दिवशी त्यांच्या आत्ममुक्तीची प्रार्थना मी पहिल्या वर्ष सादर केली. पण हे संकट न पचवण्याच्या पलीकडे असलं, जर विसरता येत नसेल तर शरीराला झालेली जखम बरं करण्याचं काम मेडिकलचं औषध करतं. का चिंतन करायचं आहे का? उत्तरार्ध महत्वाचं आहे. शरीराला झालेली जखम बरं करण्याचं काम मेडिकलचं औषध करतं. दादा महाराज मनाला झालेली जखम आणि हृदयाला लागलेली ठेच बरं करण्याचं काम ज्ञानोबा तुकोबाचं भजन करतात. विठ्ठल चिंतावा तो आता विश्वभर हे भजन करण्याचं प्रयोजन सांगितलं. अशा काही शर्ताचा अभंग सेवेकरता निवडण्याचं प्रयोजन तुम्हा सर्वांना ज्ञात असलं तरीही सांगणं माझं आद्य कर्तव्य आहे. न्यायानं पुण्यभूमी पावन क्षेत्र आपल्या या कोळीकर वस्ती नांदण नावाच्या नगरीमध्ये वैकुंठवासी विनायक विठ्ठल कोळीकर भाऊ म्हणायचे सगळेजण. त्यांना आदरणीय भाऊंची 5वी पुण्यतिथी बरोबर ना. आणि या 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं समस्त कोळीकर परिवाराच्या वतीनं भाऊंना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, त्यांच्या आठवणींना उजाळा मिळण्यासाठी, त्यांच्या प्रती लीनता व्यक्त करण्यासाठी आणि आपल्या अंतकरणातला भाव प्रकट करण्यासाठी हा आयोजित केलेला गोड असा सोहळा. भाऊंच्या पश्चात त्यांच्या अर्धांगिनी श्रीमती छायाताई विनायक कोळीकर, त्यांच्या दोनही कन्या स्नेहलताई ज्या सध्या विवाहित आहेत, आणि त्यांच्या दुसऱ्या भगिनी दीपालीताई कोळीकर, भाऊंचे तीनही बंधुराज वसंतजी विठ्ठल कोळीकर, रामभाऊ विठ्ठल कोळीकर आणि लक्ष्मण विठ्ठल कोळीकर. वा, राम लक्ष्मणासारखे भाऊ आहेत त्यांच्या पश्चात. छायाताई नावाची पत्नी आहे आणि दोनही कन्या आहेत. असा हा शोकातील कोळीकर परिवार आहे. 5 वर्ष झाली भाऊंना या परिवारातून जाऊन. असे मोजके कुटुंब संप्रदाय फिरताना दररोज समाजात पाहायला मिळतात. जे गेलेल्या माणसाची आठवण दरवर्षी प्रतिवर्षी काढतात. वेळेमुळे वापस कधी आते नाही, वापस आते ही मुकी आहे. गेलेली माणसं माघारी येत नसतात सज्जन हो. आठवण माघारी गेल्याशिवाय राहत नाही. कृतज्ञ प्रकाराचा वर्ग संप्रदायात येते आणि कृतज्ञ प्रकाराचा वर्ग येते. केलेल्या उपकाराची परतफेड उपकारानं करण्याचा प्रयत्न करतो, त्याला कृतज्ञ संप्रदाय होतो. आणि केलेले उपकार विसरतो, जनक पोहायला शिकवलं त्यालाच बुडवायचा प्रयत्न करतो, त्याला संप्रदाय कृतज्ञ म्हणतो. तसं भाऊंनी कोळीकर परिवारावर केलेले काही 60-65 वर्ष 55 वर्ष देवानं त्यांना आयुष्य दिलं. त्यामुळे आयुष्यात मला वाटतं रेमंड कंपनीमध्ये भाऊंनी कामही केले सर्व्हिस. आणि तिथून माघारी आल्यानंतर प्रपंच फुलवला. काही लोक शून्यातनं विश्व उभं करतात, पण काहींना निशून्य निर्माण करावा लागतो. तसं आपल्या पत्नीसाठी प्रपंच फुलवण्याचं काम, आपल्या भावंडासाठी प्रपंच फुलवण्याचं काम आणि आपल्या लेकीसाठी प्रपंच फुलवण्याचं काम भाऊंनी केलं. आणि ते निघून गेलेले उपकार भाऊंचे सिंधू आणि त्यांच्या प्रति दरवर्षी केलेली कृतज्ञता त्या सिंधूतला एक बिंदू आहे. विठ्ठल हे कृतज्ञतेचं स्वरूप आहे. संप्रदायाला पुण्यस्मरण म्हणतो. त्या ग्राफिक डिझायनर बॅनरवरती लिहितात बघा, रोज वाचता तुम्ही. चंदना परी निह झिजविला, कष्टातून वसंत फुलविला, उरली नाही साथ आम्हाला, आठवण येते क्षणाक्षणाला. हे महत्वाचं आहे. क्षणाक्षणाला असा वर्षातला एखादा दिवस नसेल. मला वाटतंय गेल्या 15-20 दिवसापासून परिवाराचा
संपर्क फोनच्या माध्यमातून माझ्याशी आहे. यावर का महाराज वेळेवर आमच्या भाऊंची पुण्यतिथी आहे. भजनी मंडळालाही सांगून ठेवलं तुम्ही वेळेवर यावर का, वेळेवर यावर का. ही आत्मीयता कशासाठी? गोकुळ तयार करायला कोळीकर परिवाराला वेळ लागायचा नाही का? खेद आहे कोळीकर बाबा, ही सगळी जाणकार माणसं माझ्यासमोर आहे. गोकुळ तयार करायला कोळीकर परिवाराला वेळ लागायचा नाही. कर्तबगार पोरींना जन्माला घालणारा बाप होता. छायाताई नावाची पत्नी अर्धांगिनी होती. खांद्याला खांदा लावून प्रपंच करणारी बाई देवानं दिली. तीनही भाऊ राम लक्ष्मणासारखे होते. गोकुळ तयार करायला कोळीकर परिवाराला वेळ लागायचा नाही सज्जन होऊन. पण गोकुळात आशीर्वाद देणारे नंद बाबा राहिले नाही याचा खेद आहे. विठ्ठल खेद व्यक्त करायची गरज नाही. बरीच माणसाचं असं म्हणणं येतं चीन देशाला पाठीमागे टाकले, भारत लोकसंख्येत 1 नंबर झाला. एका माणसाच्या जगाला बिघडतं का? बिघडत नाही ना काही. पण त्या माणसाची उणीव जगातला दुसरा जीव भरून काढू शकत नाही. त्या असतानाच एक स्वरूप कोळीकर परिवाराचं. आणि आता 5 वर्ष निघून झाली तरी असं वाटतंय 5-6 दिवसापूर्वीच घटना घडली असेल. गेलेल्या दिवसाची आठवण, ती इतिहासाची पानं अजूनही आपल्या हृदयात बंद आहेत आणि त्यांनी केलेले उपकारही आपल्या स्मरणात आहेत. दर दिवशी वर्षातला एखादा दिवस आपल्या भाऊंसाठी आपण बाजूला काढून ठेवला पाहिजे. त्या दिवशी अन्नदान, ज्ञानदान, वस्त्रदान या गोष्टी घडल्या पाहिजेत आणि गेलेल्या भाऊंचं स्मरण पुन्हा एकदा आम्हाला आलं पाहिजे. वर्षभर आमची बॅटरी जर डिस्चार्ज झाली असेल हे मीडियाच्या भाषेत, तर ती पुन्हा रिचार्ज करण्याचं काम भाऊंची पुण्यतिथी करते. हे लक्षात ठेवा. त्यांचं स्मरण केलं तरी जगायला नवं बळ मिळतं. हे आजच्या दिवसाचं महत्व कोळीकर परिवारानं जाणलेलं आहे. आणि गेली 5 वर्ष झालं प्रतिवर्ष हा सोहळा या दारात साजरा होतोय. हे का घडलं, कशामुळे घडलं, याची सगळ्या प्रश्नांची उत्तर आजचा अभंग तुम्हाला देणार आहे. अतिशय देखणं नियोजन केलंय. सुंदर साऊंड सिस्टम आहे. सुंदर देखणा मंडप घातलेला आहे. पखावाजावरती ज्यांची साथ आहे ते आमचे दादा महाराज, त्यांनाही धन्यवाद आहे बाबा. राजकारणातले अजित दादा आणि आमचे पखावत क्षेत्रातले दादा महाराज, त्यांनाही धन्यवाद आहे. निर्जीव कातड्यावरती सजीव कातड्यानं थाप टाकायची आणि बसलेली सजीव कातडी डोळ्याला लावायची. ही ताकद ज्या वाद्यात आहे त्याला मृदंग म्हणतात. अपभ्रंश तयार झाला कातड मृत, वाजवण्यात सहित ऐकणारी माणसं दंग मृतदंग, अपभ्रंश झाला मृदंग, असं जे तयार झाला बाबा शब्द. साक्षात भगवान महादेवाच्या मुखातनं निघलेले शब्द म्हणजे मृदंग आहे. त्याची सेवा करण्याचं काम त्यांना आपण भाग्यवान म्हणणार आहे कोळीकर बाबा. या जन्मात येऊन आपल्याला संप्रदायाचं पायी होण्याचं भाग्य लाभलं. नाही तर बाकीची काही माणसं नाही का, पण आपण भाग्यवान वारकरी आहोत. काही काही गोष्टी कधीच वाया जात नाही हे लक्षात ठेवा. तुळशीला घातलेलं पाणी, गाईला चाललेला घास, गायीच्या गोठ्यातल्या गायीची केलेली सेवा, तिला राज्यमाता म्हणून दर्जा दिलाय शासनानं. तुळशीला घातलेलं पाणी, गायीला चाललेला घास, कपाळाला लावलेला गोपीचंदनाचा टिळा, आळंदी पंढरीची केलेली वारी, गळ्यात घातलेली पवित्र तुळशीची माळ, माय बापाची केलेली सेवा, पितरांचं फेडलेलं ऋण, वारकरी संप्रदायात चाललेली पायी वारी आणि वारकऱ्यात मिसळून वाजवलेला, गळ्यात घेऊन वाजवलेला टाळ आणि मृदंगाचा जय जयकार उभ्या जन्मात वाया जात नाही हे लक्षात ठेवा. बस हे वायाच जाणार नाही. पुण्य घडोघडी हे वाढू लागेल. एका एका क्षणाला हे पुण्य वाढतं आणि या पुण्याचा साठा वरती गेल्यावरती आपल्या कामाला येतो. कसं आहे माहितीये का, प्रापंचिक श्रीमंती ज्या माणसाची मोजायची त्यानं संपत्तीचा टेप लावायचा. हे लक्षात ठेवा भाग्यवान वारकऱ्यांनी. प्रापंचिक श्रीमंती मोजायची असेल तर संपत्तीचा टेप लावा बरं का पाटील. पण परमार्थिक श्रीमंती मोजायची असेल तर पुण्याचा टेप लावावा लागतो. ही पुण्याच्या टेपनं आपली पुण्य वाढवणारी माणसं आहेत. पुण्याची गणना कोणाला मोजता येतं, मोजमापासाठी हा परमार्थ नाही. भाग्यवान आहेत, त्यांच्याही चरणावरती माझा माथा टेकवतो. गायनाला ज्यांची उत्तम पद्धतीनं साथ लाभली, आपल्या कोळीकर कुटुंबाचं नाव आणि परिवाराचं नाव, आपल्या भाऊकीचं नाव, आपल्या गावाचं नाव महाराष्ट्रभर गाजवणारे आदरणीय अनिल महाराज आहेत. त्यांनाही धन्यवाद आहे माझा. वारकरी संप्रदायाच्या चाली आहेत, वारकरी परंपरेच्या चाली गायल्या जातात. गोड आवाज आहे. ताल सप्तकामध्येही महाराजांचा आवाज गोड लागतो. किंचळणं वेगळं, विवळणं वेगळं आणि गाणं वेगळं. तसं ते गाणं गोड आहे, हृदयाला भिडणारा आवाज आहे. नाहीतर बरेचसे बाकीचे कीर्तनाला साथ करतात, काहींना साथीचा रोग येतो. तसं साथीचा रोग येणारा यातला एकही माणूस नाही. ही सगळी साथ करणारी माणसं आहेत. कुठलं प्रमाण दिलं पाहिजे, त्याला कोणती समर्पक चाल लावली पाहिजे,
ही चाल लावताना त्यात किती दंग झालं पाहिजे. हे स्वर्गात असताना आपल्याला स्वर्गात असल्यासारखं वाटतं. हे कळतं तुम्हाला. माझं कीर्तन कळायचं असेल तर 5G रेंजमध्ये बसून ऐकलं तर कळतं बा. हे 4-5 जण स्वर्गात असताना आपल्याला स्वर्गात असल्यासारखं वाटतं. त्यांना एवढा गोड आवाज लावली मी त्यांना दिला. संगीत एक ऐसी शक्ती है हर स्वर में बसे है राग, रागी जो रागिनी सुर नाही तो रोगी को मिले आराम. म्हणजे ताकद संगीतात आहे. फक्त माणसं त्याला म्हणतात ज्याला काहीच येत नाही त्याच्या गळ्यात येईना. हे विण्याचा झंकार त्यांनी 2 तास कानानं ऐकला तर हृदयाचे ठोके मंद होतात. हृदयाचा आजरच निघून जातो. एवढी ताकद विनेकऱ्यात आहे. तुम्हाला वाटत असेल विनेकरीपेक्षा कीर्तनकार श्रेष्ठ. चुकीच आहे. कीर्तनकार विनेकऱ्याच्या 10 वेळा पाया पडून विनेकरी कीर्तनकाराच्या एकदाच पाया पडतो. भाग्यवान कोण बोला. विना भाग्यवान आहे. अगदी विनेकरी बाबांपासून इथपर्यंत वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आदरणीय महाराज सगळ्यांची नावं घे मला ज्ञात नाही, पण सगळे माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं अधिकारानं मोठी माणसं आहेत. सगळ्यांना धन्यवाद देतो ज्यांच्या माध्यमातून आपल्या कार्यक्रमाचं चित्रीकरण सुरू आहे. काय नाव आहे चॅनलचं. पवन बाळू मामाच्या नावानं चांगलं. वा वा जोरदार टाळी वाजवायला. चॅनलच्या नावातच त्यांच्या सर्वस्व आहे. बाळू मामाचा दरबार आहे. तिथं गेलं की कुणाला काही कमी पडत नाही. चांग भलं शब्द तयार झालाय पंजाब नावाच्या प्रांतातून. चंगा भलाचा अपभ्रंश झालं चांग भलं. चंगा भला म्हणजे चांगलं झालं बघ. तसं युट्यूब चॅनलचंही चांगलं झालं म्हणून ते बाळू मामाच्या नावानं चांग भलं. त्यांनाही धन्यवाद आहे. उपस्थित सर्व कोळेकर परिवाराचे आमंत्रित निमंत्रित सर्व आप्तेष्ट नातेवाईक गणगोत मित्र परिवार, सामाजिक आर्थिक राजकीय कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रातून आलेले सर्व दिग्गज मान्यवर मंडळी, सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य अध्यक्ष पोलीस पाटील आमदार खासदार कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार गीतकार मूर्तिकार शिल्पकार झालं का राहिलं कोणी अजून कोणी महिला मंडळी बचत गटाचे अध्यक्ष बचत गटाच्या बाया महिला आघाडीच्या बाया सर्व मित्रमंडळाचे कार्यकर्ते आचारी त्यांचे सर्व सहकारी केटरर्स वाले राहिलं नाही ना कोणी. सगळ्याला धन्यवाद देतो. आता नावाची अपेक्षा न करता तर नाम के दिवाने नाही हरि नाम के दिवाने हे विठ्ठल. सगळं देखणं आहे आणि जे प्रश्न आपल्या अंतःकरणात आहे त्याची उत्तर द्यायला अभंगही देखणं आहे. आलिया भोगाशी असावे सादर देवावरी भार घालवण्या. तुकोबा म्हटले हे संचितातून येणारं दुःख आहे. हे नशिबातून येणारं दुःख आहे. ज्या दिवशी असं दुःख वाटेल येईल त्या दिवशी खचून जायचं नाही. भाऊंच्या जाण्याला कदाचित कोळे परिवार अनिल महाराज मरण म्हणत असेल, पण माझं कीर्तन त्याला मरण म्हणणार नाही. आता सावध बसता का. एक प्रश्नाची उत्तर देऊन जातो. पत्नीचं दुःख एका बाजूला आहे, दोन्ही लेकींचं दुःख एका बाजूला आहे, त्यांच्या भावंडाचं तिघांचंही दुःख एका बाजूला आहे. या सगळ्या लोकांची जसं नातं आपण एखाद्या व्यक्तीशी जोडलं तसं दुःख माणसाच्या वाट्याला येतं. हे का दुःख आलं वाट्याला. कदाचित त्यांच्या जाण्याला आपण तुम्ही मी मरण म्हणेल. मरण माणसं म्हणतात ना अमुक अमुक माणूस निघून गेला, त्यांच्या आत्म्याला चिरकाल शांती लाभावी. आकस्मिक निधन झालं म्हणजे आतापर्यंत धनाच्या पाठीमागे धावत होता, पण आता निधन धनापासून अलिप्त झाला. आणि म्हणून माणसं ते बॅनरवरचे शब्द देतात, पण त्याला संप्रदाय मरण म्हणत नाही. जाण्याला कदाचित तुम्ही सर्वसामान्य लोक मरण म्हणाल. आपली बुद्धी तिथपर्यंत आहे तुमच्या माझ्या सहित. संप्रदाय त्याला प्रवासाचा पूर्णविराम म्हणतो. आता एका प्रश्नाची उत्तर आहे का. प्रवासाचा पूर्णविराम म्हणजे मंडपात बसलेल्या लोकांना कदाचित कीर्तनकारनं विचारलं वर्ष श्राद्धाच्या गावात चाललं तेही आणि इथं चालल्या तेही आला हुआ कशासाठी, तर माणसं उत्तर देतील दादा महाराज कीर्तनाला आलो का म्हणजे काय, पुरं टाकायला आलो, गाठी भेटी घ्यायला आलो, जेवायला, हे काही प्रश्न येतील. पण कदाचित त्या प्रश्नाच्या पलीकडे एक उत्तर असू शकतं, इथं आलो ते वापस माघारी जाण्यासाठी. तसं उपजली या पिंडा मरण सांगाती, येतानाच मरण सोबत घेऊन आला. संप्रदाय त्याला मरण म्हणत नाही. येताना घेऊन आला तर प्रवासी एकदा इथून गेल्यानंतर फलटणला प्रवास पूर्ण झाला नाही. सकाळी नांदल गावातनं उठला सोफ्यावरनं चहा पिऊन, तर सकाळी 9ला उठला, दिवसभर काबाड कष्ट केलं दिवसभर आणि फलटणला काम करून पुन्हा वापस 6ला माघारी आला. ज्या सोफ्यावरनं उठला तिथं पुन्हा बसला आणि चहा मागितला की म्हणायचं प्रवास पूर्ण झाला. असा हा जीव उत्पत्ती झाली तिथून ब्रह्मदेवाचं उदर. हे पटपट ऐका आता. उत्पत्तीपासून अंतपर्यंत सगळं पोहोचवतो तुम्हाला. उत्पत्ती करणारे ब्रह्मदेव, पालन पोषण करणारे विष्णुदेव,
संवार करणारे महादेव म्हणून शिकलेल्या लोकांनी लक्ष दिलं तर कळेल. उत्पत्ती करतात म्हणून ब्रह्मदेवाला नाव दिलं जनरेटर. उत्पत्ती करतात ना जनरेटर. ऑपरेट करणे पालन पोषण करणे विष्णुदेव. आणि संवार करणे डिस्ट्रॉय करणे संपून टाका. जी फॉर जनरेटर, O फॉर ऑपरेटर, D फॉर डिस्ट्रॉयर, GOD इज इक्वल टू गॉड. गॉड 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 म्हणजे काय? गॉड म्हणजे गोळवाट का? नाही 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 नाही. गॉड म्हणजे तीनही देवाचं एकत्रित स्वरूप आहे. जनरेटर, ऑपरेटर, डिस्ट्रॉयर. ज्यार्थी जनरेट झाला त्यार्थी डिस्ट्रॉय झाला पाहिजे. हे त्याच माऊलीच्या भाषेत उपजेते नाशे नाशिले ते पुनरपी दिशे हे घटिका यंत्र जैसे परिक्रमे देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूची असोहया माझा टेटा घालून तुम्हाला घातला तरी 2 तास तुम्ही कीर्तन कराल. एवढी वर्ष श्राद्धाची कीर्तन तुम्ही ऐकली. आपल्या गावातलं, शेजारच्या गावातलं, पलीकडच्या गावातलं, वस्तीवरचं, इकडचं तिकडचं 200-400 कीर्तन तर तुम्ही कमीत कमी ऐकली. त्याच्यामुळे ह्या त्याच ओव्या सांगून मी तुमचा टाइमपास करणार नाही. मुद्दा क्रमांक 1 फायनल झाला. ज्यार्थी जन्म घ्यावा लागतोय त्यार्थी वापस माघारी जावं लागतंय. पण जाण्याला तुम्ही मी मरण म्हणतो, संप्रदाय मरण म्हणत नाही. प्रवासाचा पूर्णविराम म्हणजे जावं का लागतं? तुम्ही मी किती विचार केला आणि रात्रभर गप्पा मारल्या तर तिथं नाविलाज आहे. त्याला कारण आहे आपण रेल्वे पाहतो जुगजुग आगनगाडी, ती रेल्वे रुळाच्या आधी नाही. जशी रेल्वे गाडी रुळाच्या आधी नाही तसा हा देह प्रारब्धाच्या आधी नाही. देह तो आहे प्रारब्धा देह तर आहे. कसं अंगाव दुखणं काढून बरं होणं आणि गोळी खाऊन बरं होण्यात फरक आहे. तसं बुवानं तोंडी सांगून पटणं आणि प्रमाण ऐकून पटणं यात फरक आहे. देह तर आहे. नुसतं रेल्वेची, गाड्याची, बैलगाड्याची उदाहरणं देऊन कुठं पटतं का? कीर्तन करणं नारदाच्या गादी उभं राहिलं की पुरावा द्यावा. गाथ्यातला द्यावा, हरिपाठातला द्यावा, ज्ञानेश्वरीतला द्यावा, श्रीमद भगवद्गीतेतला द्यावा, गरुड पुराणातला द्यावा, सकल संतांच्या चरित्रातला द्यावा, विष्णू सहस्त्रनाम आहे त्यातला द्यावा, कशातलाही द्यावा पण पुरावा द्यावा. बुवा पुरावा देत नसेल तर बुवाच पुरावा. तर ठेवून काय करता? ते शिकंटा घ्यावा त्यात पुरावा. तिथंही पुरावाचे हे पुरायचं नाही. जर पुरावा देत असेल तर मग का पुरावा? देह तो आहे. बुवा जशी गाडी रेल्वे रुळाच्या आधी नाही तसा हा देह प्रारब्धाच्या आधी नाही. मग तिथं तुम्ही कितीही वशिला लावला तरी काशीला वशिला पण इथं वशिला नाही. मरणाच्या बाबतीत वशिला चालतच नाही. प्रवासाचा पूर्णविराम आणि मरण यातला फरक आहे का? तुम्हाला वाटेल हे फक्त आपल्याच बाबतीत आहे का? एका मिनिटात सत्ययुगात, कृतयुगात, त्रेतायुगात चला. जगाचा बाप होता 7व्या अवतारातला प्रभू रामचंद्र. आदल्या दिवशी अयोध्येचा राजा दुसऱ्या दिवशी होणार तर वनवासालाच देव निघून गेला. सगळं रामायण तुमचं तोंडपाठ आहे. राम प्रभूनं वालीला झाडाच्या आड दडून बाण मारला होता. हे नीट आहे का? प्रारब्ध काय असतं म्हणून आलिया भोगाशी शब्दाचं प्रयोजन काय आहे? रामानं प्रभू रामचंद्रानं बाण मारताना, वाली संपवताना झाडाच्या आड दडून बाण मारला. जसं टोल नाक्यावरती गाडी अडवली, सरपंचाच्या गाडीवर दगडफेक केली, सरपंच मारून टाकला, अपहरण झालं, सगळा महाराष्ट्र पेटला. बीडचं हत्याकांड प्रकरण सगळ्याच्या मोबाईलला तेच आहे आता. जसं सरपंच मारला लोकांनी, क्रूर हत्या केली, माणसं घाबरणच माणसं. तसं जगाच्या मालकाकडनंही पाप घडलं होतं रामप्रभूकडनं. वालीला खात्मा करायचा होता तर शास्त्र सांगतं 2 योद्धे असतील तर समोरासमोर रणांगणावरती युद्ध व्हावं. दिवस मावळला तर युद्ध जागेवर थांबावं. शस्त्र तुटलं हातातलं तर युद्ध जागेवर थांबावं. असे युद्धाचे बरेचसे नियम आहे. त्याचं सेपरेट पुस्तकाचं धडाच आहे त्याचा. युद्धाचे नियम पाळावे त्याला धनुर्धर योद्धा म्हणायचं. पण जगाच्या मालकानं हे पाळलं नाही. झाडाच्या आड पाल्यातनं बाण धरला
आणि बरोबर नेम लावला. आता ते रघुकुलातले रामप्रभू होते, बाण बरोबर वालीला लागला आणि वालीचा त्यात करून अंत झाला. तुम्ही म्हणसाल जगाचा मालक होता मग त्याला सुट काय, हे असं आहे का? नाही नाही नाही, गोड आहे का? आदल्या अवतारात रामप्रभूनं झाडाच्या आड धरून बाण मारला आणि वालीचा खात्मा केला. वरती नोंद झाली चित्रगुप्ताच्या यादीत. पुढच्या अवतारात रामप्रभूला कृष्ण व्हावं लागलं आणि ज्याला मारलं तो वाली पारधी झाला व्याधी. अरे आदल्या अवतारात रामानं वाली मारला, पुढच्या अवतारात व्याध्याचा बाण लागून अवतार संपला. विठ्ठल सोपं आहे. जगाच्या बापाला चुकत नाही, आपण सामान्य आहे का बोला. मग सादर व्हा शब्दाचा अर्थ काय, याला कारण एक आहे. ज्ञानोबा, तुकोबा, नामदेवराय, बऱ्याच जणांची वचनं तुम्हाला पाठ आहे. मला वेगळं सांगायचं नाद आहे. विसोबा खेचर नावाचा एक महात्मा होऊन गेला बघा. विसोबा खेचर त्यांचं नाव. अभंग 6 चरणी लिहिलाय. किती? 6 चरणी. एका चरणात टप्पे 4, त्याला 4 चरणी आमच्या वारकऱ्याच्या भाषेत म्हणायचं. हे सर्च करा गुगलला गेल्यावर, निवांत बसल्यावर. आता मोबाईल काढू नका, मी सांगतो तुम्हाला. विसोबा खेचर त्यांचं नाव. आणि पहिल्या चरणाच्या 4 टप्प्यात विसोबा खेचरानं लिहून ठेवलं ते आपल्या अभंगाला पूरक आहे. काय? जे जे लिहिले प्रारब्धी, जे जे लिहिले प्रारब्धी, होणारा सारिकी बुद्धी, होणारा सारिकी बुद्धी, कर्मरेषा प्रगटे, कर्मरेषा नाहीच ना. जे जे लिहिले प्रारब्धी, विसोबा खेचरा लिहिलंय. ते ना चुके कर्म कधी. शब्द किती सोपे आहे बघा. मग काय होतं? होणारा सारिकी बुद्धी, कर्मरेषा प्रगटे, न कळे पुढील होणार. पुढच्या टप्प्यात गेला आता भूत भविष्य वर्तमान. मग याला काय काय होतं? धर्मालाही भोगावं लागतं कर्मानं. आणि मग पुढे जाऊन सांगितलंय, हे आयशे लिहून गेला विधाता, मग कासाया करावी चिंता. मग काय चिंता करायची गरज आहे? अरे विधात्यानं जर लिहूनच ठेवलंय तर जुन्या काळातली जाणती माणसं वयस्कर म्हणायची, सुनबाई शिकलेली असली तरी मोरी दिवा लावा 5व्या दिवशी. त्याला कारण आहे, सटवाई येते आणि प्रारब्धाचा अक्षर लिहिते. जे जे लिहिले प्रारब्धी, हे विसोबा केसराचं. आणि माऊलीचं ललाटी जे लिहिले ते ना चुके का. काळे गोरे पण धुतले, अरे फिटतच नाही, पुसत नाही. काही केल्या ते पुसलं जात नाही. कसं आहे? पेन्सिलच्या चुका माफ आहेत पण पेनाची चूक माफ नाही. ते कळतं ना. पेन्सिलनं लिहिलं तर ते खोडरबरनं दादा महाराज पुढलं जातं, पण ते पेनानं लिहिलं तर पुढलं जात नाही, गिरगुट काला होतो. तसं ते सटवायनं लिहिलं म्हणजे पेनानं लिहिलं त्यात बदलच नाही. आणि तुम्ही मी ठरवलं ते पेन्सिलनं लिहिलं त्यात बदल आहे. आता म्हटलं सुरुवात आपली झाली होती हा देह प्रारब्धाच्या अधीन आहे. रेल्वे गाडी जशी रुळाच्या अधीन. किती चांगला ड्रायव्हर असला तरी ते त्याला असं वाटलं बाबा लोणंदला बसला, आमच्या निरंजन दादाच्या गावावरनं लोणंद मध्ये बसला आणि पुण्याला चालला, तर जाताना त्याला ठरलेल्या मार्गेच जावं लागेल. जेजुरी निरावं काय असेल ते. आपण एखादा लय हुशार ड्रायव्हर असला म्हणा, ट्रॅफिक लागतं, निर्यात काम चालल्यामुळे आपण असं रोज शिरवळ मार्गे गाडी काढून जातच नाही ना. ते रुळाच्या अधीन आहे.
तसं तुम्ही मी किती ठरवलं, आपण 50व्या वर्षी हे करू, आपण 60व्या वर्षी ते करू, आपण 65व्या वर्षी हे करू, आपण 75वे अमृत महोत्सव वर्ष साजरं करू, वाढदिवस हॅपी बर्थडे. पण ते तुम्ही किती मी ठरवा, हे पेन्सिलनं लिहिलं आपण आपल्या भविष्यातलं प्रयोजन. 2050 मध्ये अनिल महाराज किती रिटर्न्स पाहिजे हे माणसानं आता ठरवलंय. आता मंडपात बसणारी माणसं सापडतील तुम्हाला. म्युच्युअल फंड, SIP, LICचा हप्ता, इकडं हप्ता, इकडं BC, तिकडं हप्ता. अरे पण 50 मध्ये किती मिळेल हे पेन्सिलनं लिहिलं, पण पेनानं लिहिलेलं माहित नाही ना. 50 पर्यंत आपली गाडी जाणार आहे का? तयानाम प्रारब्ध विठ्ठल. याला म्हणायचं अनुसरून येणारं प्रमाण. हे तुमचं माझं ठरवणं हे निमित्त आहे, पण फळ देत हे संचित. याला पेनानं लिहिलेलं म्हणायचं. पण तुकोबा म्हटले किती दिवस असं गप्पा मारत बसता, असं करा. कर्म तर आपल्याला चुकणार नाही. कर्मे श्रीराम वनवास गेला, कर्मे दशरथ युगे मेला, हे सगळं पाठ आहे आपल्याला. जर त्यांना चुकत नसेल तर आपल्यालाही चुकणार नाही. एक सूत्र पाठच करून घ्या आजच्या भाऊंच्या पुण्यतिथीला. काल काय झालं ते विसरा. जुन्या वादाच्या घटनावर फोडून काढू नका. भांडणं व्हायला लागली, भांडणं आतापर्यंत व्हायची, आता खून व्हायला लागली. सूत्र कोण आहे, महत्वाचं आहे. आचरणात आणता आलं तर आणा बुवा. मी कीर्तनाला महत्व देणारा बुवा नाही, वर्तनाला महत्व देणारा बुवा आहे. 2 तास बघण्यासारखा बुवा काय बोलतो याच्यापेक्षा 22 तास काय जगतो हे महत्वाचं आहे. कीर्तन करू नका, कीर्तन जगा. काल काय झालं म्हणजे जुनं विसरून जा. झालं गेलं ते म्हटलं गेल्या सप्त्यात त्याची माझी धराधरी झाली. आपण गेल्या सप्त्यात ना, त्याचं यंदा काय झालं. जुना झालेला वाद सोडून द्या, जुनं उकरून काढू नका. काल काय झालं, वाद काढू नका. भविष्यात लांबची चिंता करू नका. लांबची चिंता करू नका याचा अर्थ उद्याही खायला मिळणार नाही एवढंही शांत बसू नका. लांबची चिंता करू नका. पाठीमागं जुनं झालं उकरून काढू नका. आणि आजच्या दिवसात कुणाचं वाटोळ करू नका. जगाचा बाप तुमचं वाटोळ करणार नाही हे लक्षात ठेवा. किती गोड आहे. कोणाही जीवाचा नगडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. वारकऱ्यासाठी सुप्रसिद्ध अभंग पाठच पाहिजे. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. हृदयी कळवळा वैष्णवांचा. आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदी. अख्खा अभंग पाठ करा. अखंड खंडेला जीवन अखंड खंडेन जीवन रामकृष्ण नारायण
हे भजन तुम्ही जीवनात आत्मसात करा. महाराज म्हणजे कुठलं दुःख तुमचं वाटोळं करणार नाही. सुप्रसिद्ध एक अभंग आहे सगळ्याला बघा. कोणी दिवसी बैसोनी हातीवर, आता कोळीकर परिवाराचं उत्तर आहे. कोणी दिवसी आलो की सुभेदार, कोणी दिवसी पायाचा चाकर, चालत जावे चालत जावे, हो समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे. देव ठेविल तैस रहावे, देव ठेविल तैस रहावे, समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे. काय सांगतो एवढीही एसीच्या गाडीत फिरायची सवय लावू नका, कारण थंडी थोडे दिवस आहे, पुन्हा उन्हाळ्यात चालू झाला की त्रास होईल. काय सांगतोय आपण, काचच्या बंगल्यात बसायची सवय लावू नका, धुळीची एनर्जी होईल. एवढंही पावसात भिजायची सवय लावू नका, उन्हाळ्यात सोसायचा नाही. एवढे छत्री डोक्यावर धरू नका, तुम्हाला उन्हाचे चटके सहन व्हायचे नाही. अशी सवय शरीराला लावा. गोड गोड खाण्याची सवय लावली तर तिखट सहन व्हायचं नाही, तिखट खायची सवय लावली तर साखर खाल्ली तर डायबिटीज होईल. अशी शरीराला सवय लावू नका की ठराविक दिशेनं तुमचं मार्गक्रमण झालं तर केवळ सुख प्राप्त होईल. महाराज म्हणले आजचा दिवस चांगला आहे पण उद्याचा चांगला येईलच हे सांगता येत नाही. कदाचित आज सुखाची राशी तुमच्या वाट्याला आली तर उद्या कदाचित दुःख तुमच्या वाट्याला येईल. हे मानसिकता आज तयार करून ठेवा. अभंगाच्या पहिल्याच्या Thank you.
बरं सगळ्यांना. देवावरी वार घालून या. मी आजच्या कीर्तनाच्या भारतीयांची वर घालून टाकला. भगवतो कृपा सिंधू वारी साकडे. अशी मानसिकता ज्या दिवशी तुम्ही तयार करून ठेवाल त्या दिवशी संकट वाटायला आलं की तुम्हाला वेगळं वाटायचं नाही. कसं माहितीये का, तुमची माझी मानसिकता एक आहे. जन्माला आलेलंही आपल्या लक्षात आहे, कारण वाढदिवस दरवर्षी साजरा करतोय. काय करायचं हे प्रयोजनही आपल्या लक्षात आहे. आपल्या लक्षात एक गोष्ट निघून गेली, त्याचं नाव आहे मरण. मरण नावाची गोष्ट ज्या दिवशी आपल्या अंतःकरणामध्ये साठवून ठेवता येईल आणि ज्या दिवशी त्याचं स्मरण वेळोवेळी होईल त्या दिवशी मरणाचं वेगळं दुःख माणसाला वाटणार नाही. ज्या दिवशी आकस्मिक एखादी गोष्ट आपल्या हृदयाला लागते मग माणसाच्या मनाला धक्का बसतो. हे असं झालं काय सांगतो, रात्री चांगला होता, मरणार आहे हे ठाऊक होतं, पण आपल्या अंतःकरणाला ते मान्य नव्हतं हे मरणार आहे. ज्या दिवशी तुकोबा म्हटले दुःख येणारच आहे अशी मानसिकता तुम्ही तयार करून ठेवा, मरणाचं वेगळं दुःख तुम्हाला वाटायचं नाही. दैव जात दुःखे भरता, एक दुःख तुमच्या माझ्या वाटेल. दूषणा कुणाचा पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा दूषणा कुणाचा. दोन ओंढक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक ते आहे माळा वेळवान वाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दूषणा कुणाचा. माय कैकयी नागोशी नवे दोषितात, राज्य त्याग कालयात्रा सर्व कर्म खेळ चालला से माझ्या पूर्व संचिताचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दूषणा कुणाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दूषणा कुणाचा. गुण वर्णन केलं. माय कैकयी ना दोषी. अख्खं रामायण ऐकलं तर बायका म्हणजे कैकईचा दोष आहे, कैकईचा दोष आहे. कैकई काय सांगतो सुभाषित करा मला. माय कैकयी ना दोषी नवे दोषितात, राज्य त्याग कानन यात्रा सर्व कर्म जात. खेळ चालला से माझ्या पूर्व संचिताचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दूषणा कुणाचा. उद्या सकाळी अयोध्येचे राजे होणार होते, पण ऐका सज्जन हो, आदल्या दिवशी सगळं फिरलं. कोळीकर परिवार नीट लक्ष द्या. अयोध्येच्या राजगाडीवरती बसणारे प्रभू रामचंद्र, पण वनवासाला जावं लागलं. 1, 2, 3, 4 नाही, 14 वर्ष 27 दिवसाचा वनवास होता. जगाचा मालक वनवासाला निघाला, पण भावाला दुःख झालं. जे भाऊ निघून गेले, तीनही भावंड राम लक्ष्मणासारखे डोळ्यात पाणी आलं. भाऊ शब्द पेरनं कागदावर दिल्या. कोळीकर परिवार लिहिताना सरळ लिहा, वाचताना उलटा वाचा. शब्द तयार होतो उभा. आता जग विरोधात गेलं तरी चालतं, पण भाऊ विरोधात जात नाही. रक्ताचा भाव येतो, उभा असतो तो कठीण प्रसंगी. गाव विरोधात जातो, भाऊ पाठीवरती आधार देतो. नका त्यानं संपत्तीचा वाटेकरी करू द्या, पण अंतःकरणापासून तो प्रेम करतो. सज्जन हो, भाऊ निघून गेला तर भावाचं भाऊबळ निघून गेलं. 5 वर्ष झाली, आज आठवण येते भावाची. कसं जगाचा मालक वनवासाला चालला तर सूर्यवंशी परिवारातल्या भरतानं वचन मागितलं होतं, प्रभू वनवास जा रहे हो जी भरत, वचन देकर जाओ भैया. 14व्या वर्षाचा शेवटचा दिवस आहे, त्या दिवशी माझा जगाचा बाप आणि माझा भाऊ अयोध्येत वापस दिसला पाहिजे. कोणाचा दोष आहे काय ते कळेल तुम्हाला. वचन दिलं तर आम्हाला भरता 14व्या वर्षाचा वनवासाचा शेवटचा दिवस उजाडेल. सूर्यास्त के पहले मैं अयोध्या में वापस आ जाऊं.
आणि नाही आलं भैया तर बरंच जीव देऊन टाकल. आणि डोळ्यातलं पाणी आलं. सुमंत प्रधानानं रथ हाकला. घोड्याची रस्सी हातात धरली. नीट आहे का रामायण? टाइमपास नाही हा. हातात घोड्याची रस्सी होती. सुमंत प्रधान रथ हाकत होता. ऐका भावाचं प्रेम. रामप्रभू बसले होते. लक्ष्मण भैया बसले. सीताई साहेब बसले. सुमंतानं रथ हाकला. शृंगवीरपूर नावाचं गाव तिथपर्यंत रथ थांबला. उतरले. होडीत पासून पलीकडे गेले. केवळ होडी हाकत होता. रामलल्लाचं दर्शन घेत होता. पायाची सेवा करत होता. पादसेवनम, अर्चनम, वंदम, दास्यम सगळ्या गोष्टीची सेवा घडली. केवटानं नावेतनं जगाचा मालक उतरला आणि पायी चालत गेला. कुठून कुठे आला बघा. राजगादीवरती बसणारा जगाचा बाप वनवासात पायी चालत होता. पायात बाटाची चप्पल नव्हती. पॅरागॉनची चप्पल नाही. रेडशिपचा बूट नाही. जगाचा बाप अनवाणी पायानं वनवासाला गेला. हे नीट आहे का? अजून तुम्हाला कळालं नसेल प्रारब्ध संशीतन भोग याच्या पुढचा आहे का? जगाचा मालक गेला आणि रथ वापस आला तर कौशल्य नावाच्या आईनं राजवाड्यात विचारलं, सुमंता कहा तर गये थे भैया? तर सुमंत उत्तर देतो. हे नीट शब्द ऐका, एक एक महत्वाचा आहे. मैया शृंगवीरपुर तक रथ था, उसके बाद नैया थी, उसके बाद पैदल चले गए. हा शब्द कौशल्यानं कानानं ऐकला आणि राजवाड्यातनं बाहेर आले आहेत बाबा. असं ऊन तप्त तळत होतं आणि तापणाऱ्या सूर्याकडे कौशल्यानं पाहिलं आणि असा हात जोडला. सूर्यवंशी दिनकरा तापू नको रे भास्करा, माझा राम वनवासाला आला. काय आईचं काळीज आहे. तापणाऱ्या सूर्याकडे पाहिलं आईनं कौशल्य आणि वरती पाहिलं. विनंती आहे सूर्या तुला, शपथ आहे माझी, तापलास तर. सूर्यानं उत्तर दिलं, मा जगाच्या पाठीवर तुझा रामच एकटा अनवाणी आहे का? वाट्याच्या कडेला झोपणारा भिकारी त्यालाही चप्पल नाही. त्याच्यासाठी कधी प्रार्थना केली नाही. रामासाठीच प्रार्थना का? तर कौशल्यानं दिलेलं उत्तर महत्वाचं आहे. कौशल्या सांगते सूर्याला, सूर्या माझा राम अनवाणी गेला आणि तू घाबरणारा राजा नाही, शूरवीर राजा आहे, त्याच्यासाठी नाही प्रार्थना. मग काळजी कशाची वाटते? अरे आई आहे त्याची मी, मला माहिती आहे. जन्म झाल्यापासून जन्माला आला तेव्हा रडला, अजून त्याच्या डोळ्यातलं पाणी नाही. पण आज माझा राम अनवाणी पायाला गेला आणि रामाच्या पायाला फोड आली तर राम नाही रडायचा माझा. पण सीताई साहेब त्याची पत्नी आहे, पतिव्रत आहे, तिच्या डोळ्यातलं पाणी. तिला वाईट वाटलं तर सीतेला रडताना पाहून माझ्या रामाचं अंतकरण हळवं आहे. तो एक बाणी आहे, तो एक पत्नी आहे, तो एक वचनी आहे. आपल्या बायकोच्या डोळ्यात पाणी पाहिलं तर तिच्या काळजीपोटी कदाचित डोळ्यात एखादा थेंब त्याच्या आसवाचा येईल. आणि याच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं तर आकाशातले सूर्यचंद्र सगळे देवता आशीर्वाद देण्याऐवजी शाप देतील. सूर्यवंशी पळत पूर्व जन्माला, रडक जन्माला. माझी विनंती आहे सूर्या तुला, माझ्या रामाला याच्यापासून फक्त सावध कर. काय आईची दूरदृष्टी हो, वनवास संपला सज्जन हो. काय पत्नीचं प्रेम आहे, काय आईचं प्रेम आहे, काय भावाचं प्रेम आहे. कोयकर परिवार कळेल तुम्हाला. छायाताई नावाची पत्नी भाऊंच्या सोबत खांद्याला खांदा लावणारी. उर्मिलेनं शपथ घेतली होती. लक्ष्मणाला शपथ बाण लागला, जन्म मारली शक्ती, त्याचं नाव होतं रावण. मारत होता बिभीषणाला. का मारलं, कशासाठी, सगळं माहित आहे. एक वैद्य उपचार करण्यासाठी आला. सुषेण त्याचं नाव होतं. तर द्रोणागिरी पर्वत घेऊन निघाले होते लक्ष्मण भैयाचे सेवेकरी रामप्रभूची. मारुतीराया जय श्रीराम. नंदीग्रामातल्या भरताला पाहिलं आणि सांगितलं होतं की रथ चले, लक्ष्मण भैया को शक्ति लगी, कहां तक चले, सूर्यास्त के पहले इसकी जड़ी बूटी वहां तक पहुंचनी चाहिए, नहीं पहुंची तो आपके लक्ष्मण भैया नहीं बचेंगे. शब्द ऐकला तर उर्मिलेनं शपथ घेतली होती. पत्नी म्हणायची हिला, मालकाच्या आनंदात तर सहभागी व्हा. आया हो, माझी विनंती आहे तुम्हाला कीर्तनातनं. पण त्याच्या दुःखात बांगड्या सारून पुढे होते तिला पत्नी म्हणायचं. 3 गोष्टीत बायकांनी साथ सोडायची नाही. आगील बाबा, पतिव्रता म्हणजे काय? जी बाई मालकाच्या आजारपणात त्याची साथ देते, जी बाई मालकाच्या अपमानात त्याची साथ देते, आणि जी बाई मालकाच्या वाईट काळात गरिबीत त्याची साथ देते, तिला पतिव्रता म्हणत जा. उर्मिलेनं तिची साथ दिली आणि सांगितलं होतं, मारुतीराया सूर्यास्त व्हायला जर तुम्ही घाबरत असला तर मी बघते सूर्यास्त होतोच कसा. बांगड्या सारून पाठीमागे उभे राहिले. सगळा वनवास संपत आला आणि निरोप पाठवला 12:15 वाजता. जाओ मैं भरत को संदेशा भेजो, तुम्हारा नाम है रामदूत. हे कोण कोणाला म्हणतं? राम प्रभु मारुतीरायाला. मेरे भरत को कहो तुम्हारा भैया कल सुबह शाम के सूर्यास्त के पहले अयोध्या में वापस आने वाले. संदेशा घेऊन गेले तर भरत नावाचा हो पिक्चर बघायला गेला नव्हता.
काय भावाचं प्रेम आहे रामायणात. भरत नावाचा भाऊ प्रचारात नाही दिसला, भरत कीर्तनातही नव्हता. मग भरत होता कुठं? नंदीग्रामात भरताना स्वतःला कोंडून घेतलं होतं. ऐकताय का? भाऊ निघून गेला वनवासाला, तर दुसऱ्या भावानं उड्या नाही मारल्या, स्वतःला नंदीग्रामात 14 वर्ष दिवस काढले, अन्न पाण्याचा त्याग केला, फळं खाल्ली, फलाहार करून स्वतःचं जीवन चरित्र केलं. आणि संदेश दिला मारुतीनं, जय श्रीराम. जय श्रीराम. कौन हो तुम? हनुमान मेरा नाम है, पवन सुत मेरा नाम है, अंजनी पुत्र मेरा नाम है. नाम तुम्हारा हनुमान? क्या भैया, कौन हनुमान? अरे जिसके ताकत का कोई नहीं लगा सकता हनुमान, उसका नाम है भैया हनुमान. काय उत्तर दिलं मारुती रायानं? काय संदेश घेऊन आला? संदेश एकच आहे, तुमचा भाऊ उद्या सूर्यास्ताच्या आधी येतोय. एवढं ऐकलं तर भरत उड्या मारायला लागला. काय भावाचं प्रेम आहे हो. उड्या मारणारा भरत होता आणि सांगत होता, मारुती या एका संदेशासाठी, बातमीसाठी मी आजपर्यंत जगलो, नाही तर जगायचा अधिकारच नव्हता मला. माझा भाऊ वनवासात तर मी इथं कशासाठी जगायचं? नाही जगायचं, पण एवढाच संदेश मला ऐकायला भेटल याच्यासाठी जगलो होतो. मारुती लई मोठे उपकार झाले रे, तुला देण्यासाठी काही नाही माझ्याकडे, पण वचन देतो तुला. मीही रघुकुलातला जन्माला आहे. रघु नावाचा राजा 26वा राजा, वंशावळ बघितली तर. दशरथ नावाचे राजे 39वे राजे आणि रामप्रभू नावाचे राजे 40वे राजे. वचन देतो मारुती, ज्या दिवशी माझ्या रामाचा राज्याभिषेक सोहळा होईल, यशोविजयशीचे राजे येतील, डोक्यावरती राजछत्र धरतील, काशीचे ब्राह्मण येतील, माझ्या रामाचा राज्याभिषेक सोहळा होईल. वचन देतो मारुती, राज्याभिषेक सोहळा या डोळ्यानं पाहिल आणि डोळे तृप्त झाले की नयन काळीन दोन्ही बुबळ तुझ्या पायावरती होईल. भावाचं प्रेम आहे. एवढा संदेश घेतला भरतानं, मारुतीला निघून गेली. आता मला पत्नीचं अंतकरण सांगायचंय, छायाताई नावाच्या. पुढे गेले भरत, तर आपल्या आईला बोलवलं. मा कौशल्या नावाची आई होती बाहेर आली. जी भरत, मैं आपको कोई खबर नहीं? नहीं. माँ आपको सचमुच कोई पता नहीं? नहीं भरत. माँ आपका लाडला बेटा और मेरा प्रिय भाया कल शाम को सूर्यास्त के पहले अयोध्या में वापस आ रहा है. एवढी बातमी ऐकल्यावरती कौशल्यानं उड्या मारायला पाहिजे होते का नाही? नीट ताट बसून आता नीट उत्तर आहे का? आपला प्रिय पोरगा वनवासात येतोय हा ऐकल्यावर आनंद व्हायला पाहिजे का नाही? तिला आनंद नाही झाला, डोळ्यात पाणी आलं. हे पत्नीचं काळीज आहे, ती बोलून नाही दाखवायची तुम्हाला, पण तिचं अंतकरण रडतं. मैया आपको खुशी नाही हुई? भरत म्हणतो. भरत, तुम्ही लगता है की मुझे खुशी नाही हुई? भरत, वाटतं का रे तुला मला आनंद नसेल झाला? आनंद झाला. मग आई डोळ्यात पाणी का? डोळ्यात पाणी याच्यासाठी, माझा लाडका पोरगा वनवास संपून येतो, त्याचा आनंद एका बाजूला आहे, पण त्याचा राज्याभिषेक सोहळा पाहिला, त्याचा दशरथ नावाचा बाप असता तर काय आनंद झाला असता. हे पत्नीचं अंतकरण रडतं आणि कौशल्याला रडायला लागली. असं दुष्टांचं संपलन पुढं अभंगात आपल्या. ज्या दिवशी निघून गेले भाऊ आणि बातमी छायाताई नावाच्या पत्नीला कळाली, त्या दिवशी पती पत्नीचं नातं संपलं याचं दुःख तर होतं, पण आपल्या दोन्ही कन्यांच्या डोक्यावरचं पितृचित्र हरपलं याचं दुःख पत्नीला झालं. भल्या मोठ्या चांगल्या घराण्यात आपल्या पुरी जातील, त्यांच्या आयुष्याचं सोनं होईल, पण ज्या दिवशी माहेरात येतील त्या दिवशी डोक्यावरनं हात फिरवणारे भाऊ नाही राहिले. त्याचं दुःख पत्नीच्या अंतकरणाला झालं आणि मग डोळ्यात पाणी आलं. होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार, कशी काळाची चाहुलाली, बाग सुखाची करपून गेली, कसं विपरीत घडलं सार. होता सोन्याचा संसार, राजा राणीचा काय केलं होतं? हृदयात वाजण्यात उमरत होती, बोलण्यात गरिबीची जाण असणारा परिवार होता आणि कोळीकर परिवाराचा आधार निघून गेला. मुखात सुखाची साखर घेऊन जोडली जन्माची नाती, रामाच्या रूपात जपला माणूस मारुती रायाची छाती, वाघाची निराळी कपाळी तुझे साठी, बन भीतीची नभती
भगती आधार दे माझ्या पाठी देऊन किनारा मनाच्या ओढीचा सारंग हरपला माझा आनंद 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 हरपला माझा आनंद 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 हरपला 5 वर्ष झाले व्यक्तीला प्रत्येक गोष्टीत आनंद वाटायचा, प्रत्येक गोष्टीत हुरूप वाटायचा, पण भाऊ निघून गेले. बापाची संपत्ती महत्वाची नसते लेका, त्याचं अस्तित्व महत्वाचं असतं. हे हात संपला पाठीवरचा, शाबासकीची थाप संपली. पण हे का झालं, कुठून झालं, सगळ्या प्रश्नाची उत्तर मिळाली, पण ते गेले कुठं याचं उत्तर सांगत नाही. तिथून जार्याचं ठिकाण आहे पांडुरंगाचं चरण, तिथून हा जीव उत्पन्न झाला आणि पुन्हा तिथंच जाऊन तो विलीन होणार. मग त्यांच्या मुक्तीसाठी प्रार्थना पहिल्या वर्षी झाली, पण दरवर्षी त्यांची आठवण काढली की आम्हाला नवं बल मिळतं, म्हणून हा कृतज्ञता सोहळा विठोबार कुमारी आलिया भोगाशी असावी सादर देवावरी भार घालून या मग कृपा सिंधू निवारी साखडे रते बापुडे काय रंग. अभंगाचा पूर्वार्थ झाला. उत्तरार्धात 10 मिनिटात आपल्याला सेवा संपवायची. हे जाणं येणं निसर्ग नियमाप्रमाणे माणसाचं असतं, त्यात तुमचा माझा काही दोष नाही. फक्त हे म्हणायचंय, आमचे वारकरी संप्रदायात पाठीमागच्या 1-1.5 वर्षापूर्वी अपघात झाला. बाबा महाराज जगदाळे बोतेकर आणि महाराजांना माहिती आहे, 2 व्हीलर वरती चालणारी माणसं, 3 सीट, 2 तरुण पोरांचा जागेवरती करुणांत झाला आणि बाबा महाराज जगदाळे वाचले. नशीब बलवत्तर, दैव बलवत्तर असलं तर देवरा केतया मारील कोण हिंदता काटा न मोडीवर. अनवाणी पायानं जंगलात चाला काट्यातनं तरी काटा मोडायचा आणि ते टोचायचंच म्हणल्यावर फरशीवरही टोचतो सराटेचा. असं ते विधिलिखित गोष्टी असतात. अंतकरणाची धारणा करून ठेवा, कधी सुख वाटेल येणार नाही. सारखा सूर्य चमकल्यावर तुम्हाला बरं वाटतं का? कधीतरी शिरवळ पडावं असं वाटतं ना माणसाला, आणि सारखं शिरवळच पडलं ना बळाचं बरं वाटतं बघा. असं पारू कांदा घालवला सगळा कांदा गेला. 2-4 दिवस झालं वातावरण फिरलं आणि आभाळ आल्यामुळे कांद्या वाकड्या पाती झाल्या. ही तरी आवडतं का माणसाला? पाऊस नाही पडला तर माणसं शिव्या येतात. पाऊस नाही पडला आणि पाऊस नाही पडला आणि पाऊस नाही, आणि जरी पाऊस पडला यंदा तरी माणसांनी शिव्या दिल्या. हे जास्तही माणसाला सहन होत नाही आणि कमीही सहन होत नाही. एकाच प्रकारची भाजी ताटात दिली जास्त प्रमाणात तरी माणसांची सोसत नाही. थोडं मीठही लागतं, थोडं आंबटही लागतं,
थोडं तिखटही लागतं, थोडं गोडही लागतं, स्वीट डिश. तसं सुखही वाटेला येणार आहे, दुःखही वाटेला येणार नाही. कायमस्वरूपी सुखाची अपेक्षा ठेवली सुखाची तर ते जमायचं नाही. कारण या संसाराची व्याख्या सुभाषित करणं केली, संसरती इथे संसारा. स्वतः सरत नाही, करणाऱ्याला सरवून टाकतो. तू म्हणशील घरदार ते तुझ्या मागचं चोर, मेल्यावर आपलं घर गावाच्या बाहेर. संसरतीची व्याख्या घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला रडतोस धाई धाई. या संसारा पायी, या संसारा पायी, संसारा पायी, या संसारा पायी. म्हणशील पैसा अडका इथेच राहील सरका, मेल्यावर आपल्या पुढं मातीचा एक बडका. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला रडतोस थाई थाई. संसारा बाई, या संसारा बाई, संसारा बाई, या संसारा बाई. हे जर क्षेपक वाटत असलं तर वारकऱ्याच्या भाषेत मोहे तुझा परिवार, मोहे तुझा मोहे तुझा परिवार रामा, ज्याला आपण म्हणतोय माझं आहे. द्रव्यदारा आपण जोडलेलं धन, आपण कमवलेलं धन, यातनं मिळवलं त्यातनं मिळवलं त्यातनं मिळवलं, हे द्रव्यही आपलं नाही. आणि राहिली गोष्ट पत्नी म्हणजे दारा. ही दारा कुठपर्यंत आमचे बाबा फार मोठं सांगतात. बाबा म्हटले जोपर्यंत प्राण शरीरात आहे तोपर्यंत दारा आपल्या सोबत, ज्या दिवशी प्राण निघून जाईल त्या दिवशी दारा दारापर्यंतच. हे कळतं तुम्हाला. द्रव्य दारा क्षणभंगूर, एका क्षणापुरता आहे. शरीर जायाचे ठेवले रामा, शरीर जायाचे ठेवले.
गवनाचे गवनाचे गणवत मृग जळावत जाईल व लोकांना सांगतो द्रव्य आपलं नाही, दार आपले नाही, तुम्ही का घेता पाकिट कीर्तनाची? आम्हाला याचे उत्तर देऊन टाका. बसलेल्या लोकांच्या अंतकरणाचा प्रश्न उत्तर एका वाक्यात देऊन जातो. कीर्तनकारनं घेतलेलं मानधनी काही एकट्याच आहे का? कीर्तनकार घेणार जाताना पेट्रोल पंप वाल्याला देणार, कसं फिरताय बरोबर नाही? मजेशीर आहे. कीर्तनकार घेतो पेट्रोल पंपाला देतो, पेट्रोल पंपाला घेतो तेलाच्या टँकरवाल्याला देतो, टँकर म्हणते ना टाकी करून सोडतात, तेलाचा टँकरवाला घेतो, पंक्चर झाल्यावर दुकानदाराला देतो, दुकानदार घेतो टायर खरेदी करणाऱ्याला देतो, टायरवाला घेतो भूक लागल्यावर हॉटेलवाल्याला देतो, हॉटेलवाला घेतो भाजी मंडळाला देतो, भाजी मंडळवाला आजारी पडल्यावर डॉक्टरला देतो, डॉक्टर घेऊन मेडिकलला देतो, मेडिकलवाला सुद्धा गेला पुन्हा शेतकऱ्याला देतो, शेतकरी पुन्हा फुलाच्या कीर्तनाला बुवाला देतो. जिथून सुरुवात झाली तिथं पुन्हा अंत आहे. तू काया नगर का सौदागर तुम्ही अपने वतन पे जाना है. आपण पाहुणे पक्षी अंगणी उतरते ते का गुंतून या राहते तैसे असावे संसारी. पाहुण्यानं 4-5 दिवस राहावं, पाहुणचार चांगला होतो. एका दिवसात निघून गेला बिनमुक्कामाचा तर आणखी चांगला होतो. पण लय हातपाय पसरले तर लाडक्या जवायलाही सासू म्हणते तेवढी मसर पाणी. याचा अर्थ जितके हातपाय पसराल तितकी किंमत कमी होईल. प्रपंचात वय वाढलं की किंमत कमी आहे, परमार्थात वय वाढलं की किंमत वाढते. हा त्यातला फरक आहे. पण पुण्य वाढवण्याचं साधन आहे त्याला परमार्थ म्हणतात. प्रपंचात संपत्ती वाढवण्याचं साधन आहे. ती संपत्ती जमा केली, आपला प्रपंच नेटाचा उभा केला आणि 55-60व्या वर्षी भाऊ निघून गेले. त्यांनी कुटुंबासाठी जे केलं असेल ते योगदान शब्दात व्यक्त करण्याच्या पलीकडे आहे. पोरी तर बापाचं काळीज असतात हे मी सांगायची गरज नाही. लेक वडाची पारंबी दोन्ही भाग्यवान लेकीनं जन्माला घातलं, दोन्ही घराला जोडते. आमच्या स्नेहताई सुळे परिवाराच्या स्वाधीन झाल्या, कन्यादान नावाचा विधी झाला. याही घराचा उद्धार केला, त्याही घराचा उद्धार, दोन्ही कुळाचा उद्धार करते, तिला लेक म्हणतात. लेक वडाची पारंबी दोन्ही घराला जोडते, असं माहेर सासर पांग बापाच फेडते. जेव्हा बापाला कळाले त्याचे काळी जळाले, तिला छातीशी धरून त्यानं टिपूस गाळले. ज्या दिवशी बातमी गाली डोळ्यातनं पाणी आलं. 4 प्रश्न असतात कुटुंबातले, ती दोन्ही लेकींना आठवते. स्वतःच्या आयुष्याची राख रांगोळी करतो, काबाड कष्ट करतो, स्वतः फाटक्या कपड्यात राहील, पण लेकीला चांगली कपडे आणून देतो त्याला बाप म्हणतात. लई अवघड हाय गड्या नाही कळायचं मला हे. उमगाया वापर अनिल बाबा बरीचशी तरुण पोर बापाचा फोनाला कट कर, आईचा फोनाला कट कर. नीट आहे का माझं सज्जन हो शहाणे असाल तर नीट आहे का माझ्या येड्याचं. बापाचा फोनाला कट करत जाऊ नका, आईचा फोनाला कट करत जाऊ नका. मी स्वतः डोळ्यानं पाहिलं. काय बाबा कट करतो काय नाही उभा सारखंच ते विचारते कुठं तू जेवलास का, सोबत कोण तुझ्या, काय खाल्लं तू, डोक्याला टोपी घातली का, अंगात जर्किन घातले का, गार लागते, नाकाला काय बांधायला नेलं का, डोळ्याला चष्मा नेला का, सारखी वट वट वट. यापेक्षा नाही उचलला बरा. माझं वाक्य आजच्या कीर्तनात घरी घेऊन जा. आज तुम्ही दुर्लक्षित कराल, आज फोन कट कराल, पण सज्ज राहू. एक दिवस असा येईल ज्या दिवशी किती जरी कोट्यावधी रुपयाची इस्टेट ओतली आणि यमाला म्हटला फक्त 5 मिनिटं मला बोलण्याची संधी दे, आता नाही बोलायला. आवाज ऐकण्यासाठी रडावं लागेल तुम्हाला. आवाज आज 5 वर्ष झालं दोन्ही लेकींना वाटत असेल 10-5 कोटी रुपये आपण देवाला देऊन टाकू, पण फक्त म्हणून भाऊंना 2 मिनिटं बोलायला संधी दे, नाही भेटायचं.
गेलेला माणूसच वापस येत नाही ना. पुरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघावाणी दाखविना कधी पुन्हा डोळ्यातून पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला हो पोटामधी हा सुजरी कला वागला. डोळ्यातलं पाणी आम्हाला दिसलं नाही, पण आजपासून शहाणे व्हा आणि 3 संकल्प करून सेवा संपवा. संकल्प क्रमांक 1 करायचा. भाग म्हणजे जगण्याचं माप आहे, लक्षात ठेवा. डोळ्यात नाही दाखवलं तरी ज्याची माया अमाप आहे त्याचं नाव बाप आहे. वाचायला शिका. डोळे वाचता आले पाहिजेत माणसाचे डोळे. आणि महाराज माणूस किती सज्जन, त्याने किती बाता मारू द्या, किती पोटकासारखं बोलू द्या, पण आमचे बाबा म्हटले शाळे असाल तो डोळे वाचायला शिका. माणसाचे डोळे सांगून जातात व्यक्ती कशी, त्याची वाचा सांगून जाते वाचा, त्याच्यावर संस्कार कसे. तो किती द्या आणू द्या, पण बोलण्याच्या गडबडीत एखादी शिवी जाते, म्हणायचं हे संस्कार त्याच्यात. डोळे सांगतात व्यक्ती कसे, माणसाची वाचा सांगून जाते त्याच्यावरती संस्कार कसे. जोडीदार सांगून जातो विश्वास किती आपल्यावर, आणि आलेली वेळ दाखवून जाते माणूस कसा आहे. तसं डोळे वाचायला शिका बापाचे आजपासून. प्रपंचात प्रगती करायची तर बापाचे डोळे वाचा. अरे प्रसिद्ध भाऊ आहे, बाप करी जोडी लेकुराचे ओढ, बाप करी जोडी लेकुराचे ओढ. काय काय करते ना, आपुली कुरवंडी वाळवणी, आपुली कुरवंडी वाळ. एकाएकी केला मिरासीचा धनी. सेवक बनवणारी बरेचसे सज्जन माणसं तुम्हाला रोज भेटतील. नोकर नोकर कुणाला वाटतं आपल्यापेक्षा मोठा बाबा, जोडीदारला वाटत नाही जोडीदार मोठा बाबा, कीर्तनकारला वाटत नाही आपला कीर्तनकार जोडीदार मोठा बाबा, वाजवणाऱ्याला वाटत नाही आपला जोडीदार वाजत मोठा बाबा. हे इतकं सांगत नाही, व्यवहारात सांगत. एखाद्या मित्राला वाटत नाही आपला जोडीदार मोठा बाबा, भावाला वाटत नाही भाऊ मोठा बाबा. किरकोळ भाव सापडते समाजात बोटावर मोजे इतके, त्याला वाटतं आपलं. नोकर बनवणारी माणसं परोपदी भेटतील, पण मालक बनवणारा माणूस घरातला राजा आपल्याला लक्षात ठेवा. रितेश देशमुख सगळ्याला माहित आहे. बापाची आठवण आली तर कपाट उघडलं, बिग बॉस जिंकला. सूरज चव्हाणनं ज्याला कपाटीवरती छाप टाकली, सूरज चव्हाणच्या, रितेश देशमुख नावाचा अभिनेता. दरवाजा उघडला कपाट, आली बापाची आठवण. विलासराव देशमुख साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री. कपाटातनं फोटो काढला बापाचा. हे तुम्हीही करा आठवण आल्यावर. आठवून ठेवलेल्या वस्तू होत्या, बाप वापरणारा बेल्ट, बापाचं घड्याळ, बापाचं जॅकेट, सगळ्या गोष्टी बापाच्या. फोटो बाहेर काढला, बापाची पूजा केली. झालं कीर्तनात लक्ष देऊ नाही का, फोटोची पूजा करणारे रितेश देशमुख आरती ओळत होते आणि डोळ्यातनं पाणी आलं. बायकोने विचारलं काय रडता मालक, तर रितेश देशमुख सांगत होता टाटा बिर्ला अंबानी शाबासकीचे थाप देतात माझ्या पाठीवर. अरे मोठमोठे 30 सेकंदाची जाहिरात केली अनिल महाराज तर 3 कोटी रुपये मिळतात. 3 कोटी एका जाहिरातीची. लक्ष्मी पाणी वादेव घरी एवढा पैसा आहे. माझ्या संपत्तीला पुण्यात रूपांतर करणारा आणि कौतुक करणारा माझा बाप नाही ना. तर बायकोला नवरा म्हणतो मला असं वाटतं फक्त बाबांनी 2च मिनिटं यावं आणि शाबासकी देऊन पुन्हा निघून जावं, मी काही थांबा म्हणणार नाही. बायको हसते, मालक असं कुठं असतं गो, एकदा निघून गेला जे कुठं माघारी येतो का. तुम्ही भावनेच्या पदात बोलता मला कळते, पण नाही याचे माघारी. अंतकरणात डोळे झाकले, बापाचं कपाट उघडलं तर जॅकेट दिसलं बापाचं. हिंदी ऐकला तुम्ही, हँगर लाटकवलेलं जॅकेट होतं बापाचं. जॅकेटमध्ये हात घातला स्वतःचा कोणी, रितेश देशमुखनं. बापाची अंगठी घातली, बापाच्या जॅकेटमध्ये हात, बापाचंच घड्याळ घातलं हातात, बापाचा चष्मा, सगळं बापाची वस्तू घेतली आणि डोळे बंद केले. बाबा मोठमोठे उद्योगपती माझ्या पाठीवरती शाबासकीचे थाप टाकतात बाबा, पण तुमच्या शाबासकीत जे प्रेम होतं ते प्रेम अजून कोणाच्या शाबासकीत दिसलं नाही बाबा. या ना
तुम्हाला वाटत नाही का पोराला भेटावं? लय मोठा पोरगा झाला बाबा, लय पैसे आले बाबा, पण संस्कार नाही विसरले बाबा तुमचे. बाबा या ना. अंतकरण बोलत होतं. अंतकरणातला बाप जागा झाला कोळेकर परिवार. आणि मनातल्या मनात स्वप्न ज्याला म्हणतो तुम्ही स्वप्न, तसं दिवसा स्वप्न पडलं. बाप जागा होऊन म्हणतो बेटा मलाही वाटतं ना भेटावं तुला, पण मृत्यू लोकातला नियम आहे, नाही भेटतायच. बाबा या ना. कुठं दंडवत घालायचे असतील, कुठं नवसा करायचे, सगळं करतो मी, फक्त तुम्ही या. तर बाप ठीक आहे म्हटला आणि डोळे उघडले. तर काय दिसलं? हात. कुणाचा हात होता? स्वतःचा. जॅकेट कुणाचं होतं? बापाच. हातातलं घड्याळ कोणाचं होतं? बापाच. अंगठी बापाची. आणि असं वाटलं 2 मिनिटासाठी असा सहवास आभास झाला की माझा विलासराव देशमुख नावाचा बाप माझ्या समोर उभा आहे की काय. गोरा गोमटा हात बापासारखा, जॅकेटही बापाचं, अंगठी बापाची, घड्याळही बापाचं. ऐका सज्जन हो, गेलेला बाप वापस नव्हता आला, पण अंतकरण सांगत होतं माझा बाप आला. स्वतःचा हात घेतला आणि स्वतःच्या डोक्यावर नसा फिरवला. काय बापाची आठवण आली. आणि त्याचा व्हिडिओ तयार केला बायकोनं आणि तो सोशल मीडियावरती पोस्ट केला कोळेकर परिवार. आणि तिथं लिहिलं होतं, आठवण आभास देते, स्पर्श देत नाही. काय लिहिलं होतं? बापाची आलेली आठवण आभास देते, आभास. तुम्हालाही आभास होईल कदाचित, भाऊ मला आभास देता येईल. भाऊंसारखं कोण दिसणार तुम्हाला कदाचित वाटेल मला भाऊ दिसेल. भाऊंसारखं बोलणारा कोणाचा आवाज असला तुम्हाला वाटेल भाऊच बोलतायत माझ्याशी. पण आठवण आभास देते. आता स्पर्श मिळायचा नाही, हे मातीच्या आड निघून गेले, हा मृत्यू लोकांचा नियम आहे. पण आता मनाची धारणा करा, आता हे परत आपल्याला सहवास मिळणार नाही, पण त्यांनी केलेले संस्कार लक्षात ठेवा. काय संकल्प करायचा? भाऊंनी जे दिलं त्याचं संरक्षण करा. आता नीट आहे का? दिलं त्याचं संरक्षण करा. संस्कार दिले, जपा. परंपरा दिली, जपा. संपत्ती दिली, जपा. पहिलं संरक्षण. 2 दिलं त्याचं संवर्धन करा. संवर्धन म्हणजे वाढ. 3 स महत्वाचे. पहिलं असं संरक्षण करा, दुसरं असं संवर्धन करा. बापानं दिलं विकायचं नाही, वाढवायचं असतं. पहिलं असं संरक्षण करा, दुसरं असं संवर्धन करा, आणि तिसरं असं बापानं जे दिलं त्याचं संक्रमण करा. संरक्षण, संवर्धन आणि संक्रमण म्हणजे तुमच्यावरती संस्कार भाऊंनी केले, तुम्ही दोघींनी ते संस्कार तुमच्या मुलांवरती करा. तुमची मुलं त्यांच्या मुलांवरती करतील. एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे विचारांचं समाकलन होणं, याचं नाव संक्रमण. हे 3 संकल्प केले की भाऊ भरपूर आशीर्वाद तुम्हाला देतील. नामा म्हणे पित्र आशीर्वाद देतील. कल्याण इच्छिते सर्व काळ ज्ञानेश्वर भाऊ.